आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे, सूत्रांची माहिती। तर नाना पटोलेंची गटनेतेपदी निवड, अमित देशमुख यांची मुख्य प्रतोदपदी निवड होणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदावर एकत्र बसून चर्चा केली तर चांगलं होईल, मात्र उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक जर प्रस्ताव दिला असेल तर त्यावर आपण काहीही बोलणार नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये अजित पवार यांचा जाहीर नागरी सत्कार होणार। 22 डिसेंबरला बारामतीमधील शारदा प्रांगण या ठिकाणी बारामती तालुका शहर नागरी सत्कार समितीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार सुद्धा राहणार उपस्थित। बीडमध्ये पीक विम्यात मोठा घोटाळा, तर याची प्रत अजित पवारांनी दिली। सुरेश धस यांची मागणी, संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही असंही केलं स्पष्ट। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक अर्थात नक्षलवाद विरोधी विधेयक विधानसभेमध्ये सादर। विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। एक देश एक निवडणूक विधेयक संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय। गठीत समितीमध्ये काँग्रेस, जनता दल, संयुक्त यासह तेलुगू देसम पार्टी, डीएमके, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचाही समावेश। भाजपच्या व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या 20हून अधिक खासदारांना नोटीस बजावणार। वन नेशन वन इलेक्शन विधेयकाच्या वेळी गैरहजर असणाऱ्या खासदारांना नोटीस बजावणार असल्याची माहिती। नोटिशीच्या माध्यमातून गैरहजर राहण्याचं कारण विचारलं जाणार।